हे बघा, ठासून ठासून भाज्या घातल्या त्या आप्प्यांच्या मिश्रणात आणि मस्त पौष्टिक हे आप्पे तयार होतात. बरं, हे आप्पे ना असे चप्पू होऊ नये, बसू नये, गोल गरगरीत फुग्यासारखे व्हावे आणि सगळ्या बाजूने भाजले जावे याकरता खास टीप आहे. चटणी देखील आहे. अजून काय हवं? नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवं कोरं करकरीत तर चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. इन्स्टंट आप्पे आहेत रव्याचे. हे बघा, कुठलाही आप्पा उचला, मस्त जाळीदार गोल गरगरीत होतात, चेंडूसारखे होतात, चपटे बसके अजिबात होणार नाहीत आणि कमीत कमी तेलाचा वापर करून केले. साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. 1 कप जाड रवा, अर्धा कप दही, पाव कप पोहे, बारीक चिरलेला पालक 1 कप, पाव कप गाजर बारीक चिरून, 1 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, त्याचसोबत मका पाव कप फरसबी, पाव कप बारीक चिरलेली ढोबळी मिरची, जिरं, मोहरी, हिंग, मीठ आणि यासोबतच तेलही लागेल. चला आता पीठ तयार करूयात. तर सगळ्यात आधी जाड रवा. आता पाव कप आपण पोहे घेतले होते, हे मिक्सरच्या जारमध्ये घातले आणि त्याची अशी पूड तयार केली. पोह्यांमुळे काय होतं, आप्पे बाहेरनं एकदम खुसखुशीत होतात आणि आतमध्ये एकदम मऊ लुसलुशीत राहतात. दिवसभर ठेवले तरी खुसखुशीत आणि मऊ असं मस्त कॉम्बिनेशन होतं. यामध्ये दही आणि मीठ. आता ज्या कपने दही घेतलंय त्याच कपने आपण पाणी घेऊयात. सो अर्धा कप पाणी. रवा छान फुलतो, त्यामध्ये आणखी अर्धा कप पाणी घालते. तर यापेक्षा जास्त पाणी यामध्ये अजिबात घालायचं नाही. मिसळूयात. आत्ता हलकंसं सैल मिश्रण दिसतंय, पण हे जसं मुरेल तसं घट्ट होईल. आता 15 मिनिट तरी हे मिश्रण मुरण्याकरता बाजूला ठेवायचं. पीठ मुरण्याकरता ठेवलंय तोवर आहे ना एक बेसिक फोडणी करूयात. सगळ्यात आधी मोहरी छान चुटचुटू दे. मोहरी छान चुटचुटायला सुरुवात झाली की जिरे, त्यासोबत आलं, हिरवी मिरची, हिंग हे मिसळायचं. आहा, अशी खमंग फोडणी बसली पाहिजे. आता यामध्ये फरसबी, भाज्या परतून नाही घेतल्या तरी चालतील, पण भाज्या जरा अशा परतून घेतल्या की त्या आप्प्यांमध्ये खायला खूप छान लागतं. ढोबळी मिरची, त्यासोबत मका, थोडंसं मीठ म्हणजे भाज्याही चवदार लागतात. मिसळायच्या. भाज्या शिजवून घ्यायची गरज नाहीये, मिनिटभर फक्त परतल्या. आता यामध्ये पालक. वा, भरपूर भाज्या घातलेलं हे आप्पे कमाल होतात चवीला. आता हा पालकही फक्त मिसळून घ्यायचा. तव्याची जी उष्णता आहे त्यामध्ये तो छान शिजला जातो. आता गॅस करते बंद आणि हे हलकंसं थंड व्हायला बाजूला ठेवूया. चला आता चटणी करूया. चटणीसाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. जरा वेगळ्या प्रकारची चटणी आहे, तर इथे भरपूर कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, किसलेलं सुकं खोबरं समप्रमाणात, थोडीशी फुटाणी डाळ, मोहरी, हिरवी मिरची, 1 लसूण पाकळी आलं, सुकी लाल मिरची, मीठ, जिरं, हिंग आणि चिंचेचं बुटुक. चला आता करायचं काय, मिक्सरमध्ये लसूण नाही घातलं तरी चालेल, पण आलं मस्ट आहे, हिरवी मिरची, शेंगदाणे, सुकं खोबरं, फुटाणे डाळ, चिंच, मीठ, कोथिंबीर. झाकण लावायचं. पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये फिरवायचं. येस, बघा छान वाटलं गेलं. आता पाणी घालूयात आणि छान सरबरीत चटणी तयार करूयात. चटणी काढूयात. वा, किती छान झाली आहे बघा, एकदम
छान वाटली गेली आहे चटणी. वा वा. चला आता चटणीवर फोडणी घालूयात. गरम तेलामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, आणि सुकी लाल मिरची. आता ही तयार फोडणी घालूयात चटणीमध्ये. वा, बहारदार काय दिसतीये. वा वा वा. फोडणी व्यवस्थित मिसळून घ्यायची. चला, इथे रवा छान अर्धा तास आता फुलवून घेतला. पुन्हा वर काहीच पाणी घातलं नाही आणि छान असा रवा फुललाय बघा. आणि हे मिश्रण सरबरीत अजिबात नाही, छान असं दाटसर आहे. असंच आपल्याला हवंय. दाटसर मिश्रण असतं ना तेव्हा आप्पे टुमटुमीत फुगतात आणि दोनही बाजूने भाजायला मग सोपं पडतं. आता यामध्ये या परतवून घेतलेल्या भरपूर भाज्या घालूयात. जितकं रवा आहे त्याच्या जवळपास थोडंसं जास्त भाज्या आहेत. त्या भाज्या एकजीव करूयात आणि भाज्या मिसळून झालं की यामध्ये 1 चमचा फ्रूट सॉल्ट घालूयात. आणि फ्रूट सॉल्ट ॲक्टिवेट करण्याकरता तितकंच पाणी घालत, 1 चमचाभर फक्त. आता हे लगोलग मिसळायचं मस्त. चला, आता आप्पे पात्र गरम करायला ठेवलं. यामध्ये स्प्रेने फुसफुस करते, म्हणजे हे अशा कामासाठी ही फुसफुस बाटली फार उपयुक्त आहे. मधुराज रेसिपी club.com वर खरेदी करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप नंबर आहे, तिथून ऑर्डर देखील करू शकता. हे बघा, खूप तेल लागत नाही आणि छान फुसफुसही होतं एकसारखं. इनो टाकल्यामुळे हे मिश्रण आपसुकच सैल होतं. पण इनो टाकलं की हे आपल्याकडे तयार हवं, म्हणजे आप्यांना सगळ्या बाजूने जाळी यायला मदत होते. आता हे मिश्रण घालूयात. आप्पे या प्रकारे केले ना की छान गुटगुटीत होतात बघा. आता यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर झाकण ठेवून 2-1 मिनिटं तरी छान भाजून घ्यायचे. चला, आता 2 मिनिटं भाजून झाले. वा, बघा छान टुमटुमीत झालेत. आता वरण पण थोडं फुसफुस करूयात. पीठ सैल झालं ना की चपटे आणि बचके आप्पे तयार होतात. पीठ जितकं छान दाटसर आणि घट्ट तितके आप्पे असे गुटगुटीत होतात. वा, आणि मग ते भाजलेही छान जातात सगळ्या बाजूने. चपटे आप्पे म्हणजे बैठक मारलेले आप्पे आणि असे गोल मटोल आप्पे म्हणजे जोर बैठक मारलेले आप्पे. बघा काय खरपूस भाजून झालं. एकूण आप्पे असे छान टुमटुमीत झालेत बघा. चला, दुसऱ्या बाजूने हे आप्पे खुसखुशीत असे भाजून घ्यायचे. चला, खालच्या बाजूने देखील आप्पे खरपूस भाजून झाले. नादच करायचं नाही. मस्त गुटगुटीत, गोल गरगरीत आणि सगळ्या बाजूने खरपूस भाजलेले आप्पे तयार. लगोलग खाणार असाल तर ताटात, नाहीतर असं जाळीवर. हे बघा, एकूण एक आप्पे दोनही बाजूने खरपूस भाजून होतात. हे बघा, एकदम खरपूस होतात, सगळ्या बाजूने भाजले जातात आणि आत बघा, आ हा हा हा, हलके आणि जाळीदार. वाह, क्या बात आहे.
चला करून बघा आणि लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.